किरण फेगडे कल्याणवरून आलेलो आहे। मी स्वतः एक शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे आणि माझं ग्रुप डी 2007मध्ये रेल्वे भरतीमध्ये मी मेडिकल देऊन भुसावळला माझं मेडिकल झालेलं आहे। याच्यासाठी आम्ही याच्या आधी आम्ही आझाद मैदान येथे एक वेळा आधी उपोषणसुद्धा केलं आहे। त्या टायमाला आम्हाला आपलं हे आहेत ना विनोद तावडे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही उपोषण सोडा, उपोषण सोडल्यानंतर तुम्हाला आम्ही नियुक्ती देऊ। परंतु त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलं आणि जसं आम्ही उपोषण सोडलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांचं तोंडसुद्धा दाखवलं नाही। त्याच्यानंतर आता आम्ही स्वतः सर्व मुख्यमंत्री, संसदरत्न आता श्रीकांत शिंदे साहेब आहेत यांना निवेदन दिलं आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिलं आहे मंत्रालयामध्ये। त्याच्यानंतर आम्ही निवेदन सुनेत्राताईंना पण दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही GS ग्राउंडवरनं मरेपर्यंत उठणार नाही। आमचं सेंट्रल मध्य रेल्वेमध्ये 2012 साली मेडिकल झालेलं होतं आणि आमच्यासोबत असे महाराष्ट्रातले पूर्ण 300 ते 350 उमेदवार यांचं सर्वांचं मेडिकल झालेलं आहे। आणि या संदर्भात आम्ही 20 तारखेला मागच्या महिन्यामध्ये आझाद मैदानला एक दिवसीय धरणा करून GM साहेबांना भेटलो होतो। सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर आहे, त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे 15,000 वॅकन्सी खाली आहे रेल्वेला, आम्ही तुम्हाला घेण्यासाठी तयार आहोत, परंतु आम्हाला दिल्ली बोर्डाचं रेल्वे मंत्र्याचं लेटर आणून द्या, आम्ही तुम्हाला घेतो, असं हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं। आमची अशी मागणी आहे की आम्ही आजपर्यंत या 14 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्र्यांना भेटलो। नितीन गडकरी साहेब, माननीय श्री गिरीश महाजन साहेब, रक्षाताई खडसे आमच्या मतदारसंघाच्या खासदार आहेत त्यांना आम्ही भेटलो आणि 14 वर्षांपासून आम्ही ही बातमी लावून ठेवली त्यांच्या मागे न्याय मागण्यासाठी, परंतु आम्हाला शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही। त्यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही अमर लोकशाहीला इथं बसलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला नियुक्तीपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमचा इथे मृत्यू झाला तरी चालेल, पण आता आमची ठाम निर्णय आहे। माझं नाव योगेश पाटील, मी जामनेरला राहतो व माझं 2012मध्ये मेडिकल पात्र झालेलं आहे माझं, आणि मेडिकल पात्र होऊन आजपर्यंत मला नियुक्ती मिळाली नाही। मी तेच वाट बघतो की मला म्हणजे वॅकन्सी खाली असून मला नियुक्ती मिळत नाही आहे। आणि बाकीच्या राज्यांमध्ये म्हणजे 2007ची जी मुलं आहेत त्यांना 2026मध्ये म्हणजे 19 वर्षांतर नियुक्ती दिली जाते, पण महाराष्ट्रातील मुलांवरती असा पद्धतीचा हा अन्याय झालेला आहे की कोणी एक गोष्ट वरच्या लेवलवरती नेऊन ठेवते.